मय प्रज्ञा सांगितली, एक चिंतनमय प्रज्ञा सांगितली आणि एक भावनात्मक प्रज्ञा सांगितली. सगळ्यात उत्तम प्रज्ञा भावनात्मक. त्याला कारण असं की श्रवण करायचं, वाचन करायचं, चिंतन करायचं, मनन करायचं, याच्यात वरच्या दोन्ही आल्या. पण सतत निधिध्यासन करणे, मला जी फिलॉसॉफी कळली आहे ती समजून घेण्यासाठी मी जर सतत चिंतन मनन करत राहिलो तर मला त्याचे नीट अर्थ कळतात, माझा गोंधळ होत नाही, मी निर्णय नीट घेऊ शकतो. ज्या मला 10 गोष्टी माझ्यापर्यंत आल्या त्याच्यापैकी एक निवडायची असते. प्रज्ञेच्या पातळीवरून मी जेव्हा निवडतो ना तेव्हा प्युअरच निवडलं जातं, त्याच्याकडे कृती बेस्ट घडते. म्हणजे प्रज्ञावंत माणूस हा चांगली कृती करतो, तो नैतिक असतो, तो प्रामाणिक असतो. म्हणून प्रज्ञा आणि बुद्धी याच्यात फरक आहे. हा नीट विषय याच्यात मांडलाय आपण. अनेक अशा गोष्टी आहेत की माणसाच्या विकासाच्या संदर्भात हे जे सुसंस्कृत व्यक्तिमत्व शब्द खरंच जड आहे, पण अशा तऱ्हेचा प्रामाणिक प्रयत्न जर कोणी केलाच नाही तर ह्या जगाला नेऊन कुठे ठेवायचं. कारण ज्या मुलांमध्ये आम्ही वावरतो जबाबदारी आमचीच आहे, शिक्षकांचीच जबाबदारी आहे, मातापित्यांचीच जबाबदारी आहे मुलांना मोठं करणं. आम्हाला त्याच्यातून असं म्हणता येणार नाही की आम्ही ते नाही. ज्या काळात देश उभा राहत होता ना त्या काळात शिक्षक बेस्ट होते, 100% होते. संपूर्ण समर्पण, संपूर्ण त्याग. म्हणून गावाकडचे गोरगरीब मेन फ्लोमध्ये येऊन गेलेले दिसतात. आता देशाला प्रचंड मोमेंटम आलेलं दिसतं, देश वेगाने निघालेला दिसतो. शिक्षक कुठे आहे दाखवा बरं. 100 लोकांमध्ये 10-5 लोक सापडलेलं प्रामाणिक फार झालं. आणि म्हणून ज्याला रोल मॉडेल म्हणून जन्मता जो मुलगा आहे ना, तुम्ही समजा पहिलीत नाव टाकलं नवीन नियमानुसार 6व्या वर्षी, त्याला ताबडतोबीचा रोल मॉडेल जो दिसतो तो शिक्षक दिसतो. आणि तोच गेल्यानंतर तंबाखूची पुण्यास बाहेर डोकावते ना, बाहेर बघते मधून. आणि मोबाईल तर अपरिहार्यच गोष्ट आहे. त्या मुलांसमोर हे सगळं चाललेलं आहे. मध्ये मध्ये वरांड्यातून थुंकायला पण जायचं आहे. कोणत्या प्रकारच्या पिढीचा विचार करतो? तिसऱ्याकडे बोट दाखवायची, अजिबात निष्ठून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. शिक्षण व्यवस्थांचीच जबाबदारी आहे. आमचा गावावरचा समाज आजही 60% बिचारा पोट भरण्याच्या विवंचनेत आहे. तुम्ही घेतली जबाबदारी. लॅक्युना अनेक प्रकारचे त्याच्यातही प्रॉब्लेम असे आहेत की जेवढे शिक्षक पाहिजे तेवढे नाही, पण आधी जेवढे आहेत तेवढे तर चांगले दिसले पाहिजे. नाही ना होत तसंही नाही. अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. आशुतोष पाटलांनी अनेक उत्तम सूचना त्याच्यात केलेल्या आहेत. एज्युकेशन सिस्टम ही संस्कार देणारी व्यवस्था असावी. फॉर्मली भारत सरकारच्या एकंदर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सर्वसंमतीने असं एक पुस्तक बनावं की जे पुस्तक फॉर्मली प्रिस्क्राईब करावं की कोणतेही ग्रॅज्युएट करणाऱ्याला हे पुस्तक पहिल्या वर्षी लावून टाका, 3 वर्ष त्याच्याकडे राहील ते पुस्तक, त्याच्याकडे टायटल तर करतील त्याला. शेवटच्या वर्षी त्याच्याशी बोलून घ्या, त्याला परीक्षा नाही, त्याचं फक्त क्रेडिट द्यायचं. त्याला फॉर्मली आपण माणूस बनवण्यासाठी, त्याच्यात व्यक्तिमत्व भरण्यासाठी काही केलं. व्यक्तिमत्व जन्मता नसतं, व्यक्तिमत्व भरण्यासाठी खास करून फॉर्मली. आता कोरोना नंतरच्या काळात टेक्नॉलॉजी समाजाच्या हातात आहे. टेक्नॉलॉजीच्या या टायमात जर काउंटर बॅलन्स, विज्ञानाला काउंटर बॅलन्स करण्यासाठी सामूहिक पुरुषार्थ असतो. इंडिव्हिज्युअल, मी माझा एकटा,
सामूहिक पुरुषार्थ असल्याशिवाय विज्ञानाला मागे रेटता येणार नाही, किंवा आहे त्याला कसं वापरायचं याची अक्कल येणार नाही. म्हणून सामूहिकरित्या माणसांना सुसंस्कृत बनवून, म्हणजे मला असं म्हणायचं की ॲटॉमिक एनर्जीचं ज्ञान आहे. एक माणूस असा आहे की ॲटॉमिक एनर्जीचा वापर तो अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरतोय आणि संहार करण्यासाठी वापरतो. दुसरा माणूस असा आहे की तो इलेक्ट्रिसिटी बनेल त्याच्यानी, हा त्याचा हेतू आहे. मित्र, अनेक फिलॉसॉफर्स किंवा आपल्या धर्मशास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे, तुम्ही जी कृती करताना कृतीचं फळ काय येतं याच्यावरून नैतिकता कृतीची ठरत नाही. कृतीच्या मागे जे तत्व आहे ना ते चांगलं किंवा वाईट असतं. कृतीच्या मागे ज्या इच्छा असतात ना त्या चांगल्या किंवा वाईट असतात. त्या चांगल्या किंवा वाईट असल्या तर कृती खराब घडते. त्याच्यामुळे कृती ही अतिशय इनोसंट गोष्ट आहे. जबाबदार मीच आहे, माझे विचार आहे, माझ्या इच्छा आहे. जसं मन आहे, मनात वासना आहे, वासनेतून इच्छा निर्माण होते, इच्छेतून संकल्प बनतो, संकल्प चांगला किंवा वाईट असू शकतो, संकल्पातून कृती घडते, कृतीतून चारित्र्य घडतं. म्हणजे चारित्र्याचा सीधा संबंध आपल्या इच्छांशी जोडलेला आहे. त्याच्यामुळे अजून एक धर्म नावाचा जो विषय आहे ना त्याच्याने फार गोंधळ आहे. अनेकांनी सांगितलं की संविधान हा धर्म असला पाहिजे. इतकी सुंदर गोष्ट आहे, तुम्ही वाचून बघा. एकदा प्रिॲम्बल हो, एक पेज भरतं, वाचून बघा. एक पेज भर वाचण्यामध्ये असे शब्द भरले त्याच्यात. कोणत्याही धर्माकडून एकाच ठिकाणी एक पेज मध्ये सांगितलेला एवढा मोठा धर्म नाही. इतकी सुंदर प्रिॲम्बल आहे. त्याच्यातल्या प्रत्येक शब्दावर ज्यावेळेस आपण नीट समजून घेण्याचा प्रयत्न करतो ना, म्हणजे फिलॉसॉफी मुळात तरंगती अशासाठी राहिली की फिलॉसॉफी शिकवण्यात आम्ही तो विषय दुय्यम मानला. अलाहाबाद विद्यापीठात फिलॉसॉफी नावाचा विषय फॉर्मल एज्युकेशन सिस्टममध्ये आहे. त्याच्यामुळे सर्वसमावेशक असं काहीतरी आपल्याला करायला लागेल. सुसंस्कृत व्यक्तिमत्व हे पुस्तक लिहिण्याच्या मागे हेतू हाच आहे की आम्हाला अभ्यासक्रम तयार करताना काहीतरी रेफरन्स लागतो. म्हणजे कसं करायचं भाऊ, जर समोर मागचा अभ्यासक्रम नसेल ना आम्हाला अभ्यासक्रम तयार करता येतो. मग असं समजा की हे अभ्यासक्रम तयार करायला उद्याच्या टायमात जे लागेल, तुम्ही तुमचं पुस्तक लिहा, पण कमीत कमी माणसाच्या भावनांशी, सर्व धर्मांच्या अभ्यासाशी. भगवद्गीता आहे आणि इमॅन्युअल कांट नावाचा एक तत्ववेत्ता होऊन गेला, फार मोठा माणूस. ड्युटी फॉर ड्युटीज सेक, कर्तव्यासाठी कर्तव्य, निष्काम कर्मयोग हा भगवद्गीतेचा एसेन्स आहे. इमॅन्युअल कांटने हे सांगितलं की कर्तव्यासाठी कर्तव्य करा. त्याच्यात त्यांनी एक शब्द असा वापरलाय, गुडविल, सत्संकल्प. सत्संकल्प म्हणजे तो संकल्प की ज्याच्यात जर तर अशी अट नाही, मला पगार वाढवून मिळाला तरच मी काम करेल, हे वाक्य आहे. याच्यात अट आहे, पगार वाढवून मिळाला तरच मी काम करेल. काम करणं ही कृती आहे, अट आहे पगार वाढवून मिळवणं. अशा वेळेस तुम्ही जी कृती करताना ती नैतिक नाही, असं इमॅन्युअल कांट. इमॅन्युअल कांट म्हणतो की फळ काय मिळेल ते बघायचं नाही, तुम्हाला काम करायचं आहे. अहो, हे शिकवलंय म्हणून तो आपला सीमेवरचा सैनिक लढतोय. ही जी वेळ अधिकारी मंडळी आहे पोलीसमध्ये, दररोज उठून इतका धोका करून हे लढत आहे, यांना नाही माहिती पुढच्या सेकंदाला काय. त्याच्यामुळे कर्तव्यासाठी कर्तव्य, कोणत्याही जर तरच्या अटी न टाकता ज्यावेळेस तुम्ही कृती करता त्यालाच कर्तव्य म्हणता. कर्तव्य हा शब्द इतका छोटा नाही. फिलॉसॉफी काय सांगते, त्याच्यामधला हेतू, त्याच्यामधलं तत्व हे नैतिक असावं.
माणसाने खरं बोलावं. हे वाक्य जसं या हॉलमध्ये लागू आहे ना, तसं अमेरिकेतल्या कोणत्याही सभेत लागू आहे. म्हणजे तुम्ही वागताना अशा तत्वाने वागलं पाहिजे की जे तत्व जगाच्या पातळीवर व्हॅलिड असलं पाहिजे, म्हणजे सार्वदेशिक व्हायला पाहिजे. ॲक्ट ऑन द प्रिन्सिपल दॅट कॅन बी युनिव्हर्सल लॉ. जागतिक असा नियम होईल असंच तुमच्या कृतीमागचं तत्व असावं. हे जर इमॅन्युअल कांटने सांगितलंय, भगवद्गीतेने थोडी हायगड केली, हेच सांगितलं ना. पण ही भगवद्गीता इमॅन्युअल कांट मार्फत सांगितली की आपल्याला पटायला. भगवद्गीता हा धर्माशी संबंधित नाही विषय. भगवद्गीता ही फिलॉसॉफी आहे. आणि या साऱ्या पलीकडच्या पाश्चात्य तत्वज्ञांनी मुलर नावाचे एक तत्ववेत्ता किंवा त्या काळचा अभ्यासू या भारतीय संस्कृतीचा, त्याने असं म्हटलंय की कोणतंही तत्वज्ञान लिहिताना तुम्हाला भारतीय संस्कृतीत डोकावंच लागणार आहे. आणि जर हे खरं आहे तर आपल्याला त्याची चिंता असण्याचं काय कारण आहे? आपण त्या पक्ष आणि त्यांचे काय अजेंडे याच्यात का अडकून पडलो? आपला सकाळी उठूनचा पक्का ठरलेला असं 2 प्रकारच्या निष्ठा असतात. हा मुद्दा क्लिअर करण्यासाठी मी फार लांबवणार नाही, पण माझा गैरसमज असा आहे की तुम्ही फार कान देऊन ऐकताय, त्याच्यामुळे मी टिकून आहे. 2 प्रकारच्या निष्ठा असतात. एक जन्मदत्त निष्ठा आणि एक मूल्य निष्ठा. जन्मदत्त निष्ठा म्हणजे मूल जन्मत, त्याला कळायला लागतं. त्या दिवशी त्याला आधी सगळ्यात आधी कळते आई ही माझी आई. मग कळतात पिताश्री, नंतर कळतं ही माझी वस्तू, ती त्याची वस्तू, ती त्याचं घर, हे माझं घर. हे जे माझं आणि त्याचं कळायला लागलं की त्याच्यात मी भरत जातो. म्हणजे मी कोणतं, तोपर्यंत तो इनोसंट आहे. त्याच्यात जो मी भरला गेला ना, ते नैसर्गिक आहे. ते तशीच प्रक्रिया आहे, तशीच प्रोसेस आहे, तशी होत राहणार. तो जो मी भरला गेला त्याला समाजशास्त्रात अहंकार म्हणतात. आपण तो चुकीने वापरतो, तसा नाही तो. हा जो मी भरला गेला आहे ना, हा शिक्षणाने कमी व्हायला हवा. त्याच्यामुळे काय होतं, त्याला पुढे जाऊन असं कळतं की माझी जात अमुक आहे, माझा धर्म अमुक आहे, माझं गाव अमुक आहे, मी अमुक देशाचा नागरिक आहे. ह्या ज्या निष्ठा आहेत ना, ह्या जन्मदत्त निष्ठा आहेत. जोपर्यंत या देशात जन्मदत्त निष्ठांचा पराभव होत नाही तोपर्यंत गुणवत्ता उभी करता येणार नाही. जन्मदत्त निष्ठाचा पराभव व्हायला हवा. मग काय होतं, तो 15-20 वर्षाचा झाला तोपर्यंतही काही हरकत नाही. पण 25 वर्षाचा झाला, डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, प्रोफेसर झाला, त्यांनी त्या जन्मदत्त निष्ठा टाकून द्यायची आहे आणि समाजकारणी, समाजाभिमुख, दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, परोपकारी, त्यागी, सेवाभावी, हे गुण त्याच्यात उतरत गेले पाहिजे ना. आणि शिक्षणाने हे केलं पाहिजे ना. शिक्षणाने काय केलं पाहिजे तर जन्मदत्त निष्ठा संपवून मूल्यनिष्ठांवर आणलं पाहिजे. म्हणजे ज्ञान देतो आम्ही, MSc PhD माणूस असा काठोकाठ 150 भेटतात. गालिबने असं म्हटलंय की जगात मूर्खांची वानवानी दूर सुद्धा जवळ भेटतात, 1 शोधा लाख भेटतात. जगात चांगल्यांची वानवा आहे. तुम्हाला त्यांना शोधून काढलं पाहिजे, त्यांची बैठक केली पाहिजे आणि फिलॉसॉफी वाचायला सांगा ना त्यांना. ते चांगलं असल्याचा दावा करतात तर तुम्ही सांगा ना, नेमा तर खरं त्यांना की अमुक आम्हाला या 50 गोष्टी समजून सांगायची जबाबदारी गल्लीत तुमची आहे. तुम्ही शिक्षक आहे की नाही? ज्या गल्लीत शिक्षक आहे त्याच्यात सगळ्या टर्म्स त्या गल्लीवाल्यांना बाय डिफॉल्ट मिळून गेले पाहिजे, दुसरीकडे जाण्याची गरज नाही पाहिजे. म्हणजे जन्मदत्त निष्ठा संपवून मूल्यनिष्ठांवर आणण्याचा अजेंडा या पुस्तकाचा आहे. एक वाक्यात सांगायचं असेल तर मूल्यनिष्ठांचा विषय जेव्हा येतो ना, त्यावेळेस
मला प्लेटो पण आठवतो. प्लेटो याच्यात सांगितलं, मी शेवटचा एक बेनेडिक्ट स्पिनोजा सांगणार आहे. ईश्वराबद्दलचा गोंधळ आहे ना, तो आपल्याला काढून टाकायचा आहे. त्याच्या आधी मी प्लेटोचा 1-2 मिनिटात सांगतो. प्लेटो असं म्हणतो की तुम्ही नैतिक आहात कसं ठरेल. एक बिचारी असहाय महिला चाललेली आहे, तुम्ही रोडच्या बाजूने उभे आहे, तिला मदतीची गरज आहे. तुम्ही MSc PhD आहात, हात बांधून उभे. निष्क्रिय सज्जन यांनी सांगितलं ते. प्लेटो असं म्हणतो की तुम्ही शहाणे असले पाहिजे. शहाणपणा म्हणजे ती गोष्ट असते, शहाणपणा आणि बुद्धी याच्यात फरक आहे. बुद्धी तर्क करते, बुद्धिवाद करते. आपली गावावरची माता क येत नाही पण शहाणी आहे. शहाणपण असतं म्हणजे कृतीचं ज्ञान तर आहे पण कृती मागचा हेतू पण माहिती आहे. बुद्धिवंतांना फक्त कृती कशी करतात हे शिकवलं जातं. आचरणाचा सुतराम संबंध नाही. जगायला गेला, मार खाल्लात म्हणून समजायचं. जन्मताच त्याला संपून टाकतात. कोणाला तरी मांजरीच्या गळात घंटा बांधावं लागेल ना. फुकटमध्ये मिळतोय, मरायला तयार असलेला माणूस फुकट मिळतो तरी नाही, आम्हाला ते पटत नसतं. वाद लागला. अरे वाद नाही, हा चर्चेचा विषय. चर्चेला अभ्यास लागतो, वादाला काहीच लागत नाही. मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी प्लेटो असं म्हणतो की माणूस शहाणा असावा, कृतीमागचा हेतू त्याला नीट माहिती असावा. एक, तो धाडसी पण असावा. शहाणा आहे पण धाडसी नाही, हात बांधून बसला. कशाला अटकायचं भाऊ त्या याच्यामध्ये. धाडस हा गुणांचा राजा आहे. नैतिकता अनेक वर्षाच्या जगण्यातून कमवावी लागते. नैतिक माणूस हा अनेक वर्षानंतर तयार होतो आणि ज्याच्या अकाउंटवर नैतिकता आहे ना त्याच्याजवळ धाडस आहे, कारण धाडसाचा जन्म नैतिकतेतून होतो. ज्याच्याजवळ धाडस आहे त्याच्याजवळ सारे गुण एकवटतात. म्हणून प्लेटो असं म्हणतो की शहाणा पाहिजे, धाडसी पाहिजे, संयमी पण पाहिजे. ती जी घटना आहे ना त्या घटनेत स्ट्रॅटेजी त्याला आखता आली पाहिजे. मी शहाणा आहे, मी धाडसी आहे, पण त्या बाईला वाचवण्यासाठी मी पोलिसाची मदत घेतली पाहिजे. 4-6 लोकांना बोलून तिची सुटका केली पाहिजे. नाहीतर अचानक संयम न ठेवता गेला, त्याच्याजवळ शस्त्र आहे, हा मरून पडला, ती बाई सुद्धा गेली, आउटपुट काही नाही. संयम असण्याने स्ट्रॅटेजी आखली जाते की काय केलं पाहिजे. आणि जर तुमच्याकडे शहाणपण आहे, तुमच्याकडे धाडस आहे आणि तुमच्याकडे संयम आहे, तर तुम्ही न्यायी आहात असं प्लेटो म्हणतो. तुम्ही हे सगळं करताय त्या बाईला न्याय देण्यासाठी. न्याय ही गोष्ट जगातली सर्वोत्तम अशी उत्तम गोष्ट आहे की ज्याच्यासाठी संपूर्ण फिलॉसॉफी काम करते. आपण जर सर्व सारखे आहोत, न्याय कोणाला म्हणायचं. गुणवत्तेला ज्या देशात, ज्या राज्यात, ज्या समाजात सन्मान आहे, गुणवत्तेच्या आधारावर अनेक गोष्टी जिथं घडतात, ते न्यायाचं राज्य आहे असं म्हणतात. त्याच्यामुळे अनेक अशा गोष्टी आहेत की ह्या ज्या 4 गोष्टी आहेत, या 4 गोष्टी प्लेटोने सांगितल्या. आपल्या धर्मशास्त्रात नाही का, पण प्लेटोनी सांगितल्या. मग आपण आपलं धर्मशास्त्र बघायला. धर्माचा विषय नाही, धर्म हा विषय या अर्थाचा नाही. धर्म म्हणजे सदाचार, धर्म म्हणजे सद्गुण, धर्म म्हणजे चांगल्या आचरणाने जगण्याची फिलॉसॉफी. हे जे धर्म नावाचा विषय आणून ठेवलाय ना, हा असं नाही आहे. कोणीही एक व्यक्तीचं मत ही फिलॉसॉफी होऊ शकत नाही. माझं वाक्य लॉजिकल आहे. धर्म हा कोणत्या तरी धर्माला एक धर्मप्रमुख असतो, धर्माला एक धर्मग्रंथ असतो. ज्याला या 2 गोष्टी असतात त्याला धर्म म्हणायचं. पण मग या धर्मामध्ये जर कोणी एक व्यक्ती प्रमुख आहे
तर एक व्यक्तीचं मत फिलॉसॉफी कसं काय होईल? जगातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी एक व्यक्तीचं मत कसं काय व्हॅलिड म्हणता येईल? त्याच्यामुळे आजचा जो हा धर्माचा विषय आहे ना, हा जगातून तडीपार होत नाही आणि फिलॉसॉफी त्याची जागा घेत नाही, नैतिकता त्याची जागा घेत नाही, तोपर्यंत हे होणार नाही. मी तुम्हाला शेवटचं स्पिनोझाच्या संदर्भातलं ईश्वरावर सांगणार आहे. अनेकांच्या भावनांना कदाचित याच्याने धक्का बसण्याची शक्यता आहे, पण मी फिजिक्सचा विद्यार्थी आहे, विज्ञानाचा विद्यार्थी आहे. 50 वर्ष आम्ही विज्ञान शिकतो. विज्ञानात या सृष्टीच्या नियमांचा अभ्यास आहे. आम्ही भौतिक जगता संदर्भात विचार करतो, न्यूटनचे नियम, ग्रॅव्हिटेशनल फोर्स वगैरे वगैरे. बेनेडिक्ट स्पिनोझा हा माणूस 1632 ते 1677 या कालखंडात होऊन गेलेला एक तत्ववेत्ता, एक सायंटिस्ट आहे. त्याचं असं म्हणणं आहे की विश्व जे चालतं ना ते अनिवार्यपणे मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार चालतं. 2 अधिक 2 आजही 4 आहे, 2चा वर्ग आजही 4 आहे. 5000 वर्षापूर्वी तसंच होतं. त्रिकोणाला 3 बाजू आहे, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 2 काटकोन आहे. आजही आहे, 10,000 वर्षापूर्वी पण होतं. अनिवार्यपणे मॅथमॅटिक्स हे नियम पाळणारी व्यवस्था आहे. मॅथमॅटिक्स ही फिजिक्सची लँग्वेज आहे. पण ते असं म्हणतात की ही जी सृष्टी चालली आहे, आपण माणूस आहोत. माणसाचं शरीर एका ठराविक लॉजमुळे चाललंय, लॉज, विश्वाने बनवलेल्या नियमानुसार. वनस्पतीचं वाढणं ठराविकच नियमानुसार आहे. कोरोनाचा जन्म ठराविकच नियमानुसार आहे. चंद्र पृथ्वीभोवती फिरतो ठराविकच नियमानुसार आहे. म्हणजे सृष्टीला तारण करणारा, धारण करणारा जर कोणती एक गोष्ट असेल तर ती म्हणजे या सृष्टीचे लॉज, नियम. तुम्हाला अधिक समजावं म्हणून एक उदाहरण सांगतो की एक रेल्वे येते, रेल्वेत एक प्रवासी आहे, स्टेशन येणार आहे, गाडीचा स्पीड कमी झाला 10चा, त्याला उतरायची घाई झाली, त्याने उडी मारली, स्टेशनवर पडला, हात आणि पाय मोडला. मग ठरल्यानुसार काय झालं की मागच्या वर्षी हात मोडला होता, देव बाप्पा मी तुझं काय वाईट केलं, यावर्षी हात आणि पाय मोडला. ही आपण सांगितलेलं इंटरप्रिटेशन, अर्थ लावायची आपण ही सवय कोणी लावली? आपण. आपल्या पूर्वजांनी त्याला सांगितलं की काहीही झालं तरी देवबाप्पाला जबाबदार धरायचा. पण याच्यातलं विज्ञान काय हो? गाडीचा स्पीड आहे 10, प्लॅटफॉर्मचा स्पीड आहे 0. ज्यावेळेस स्पीडमध्ये फरक पडतो, ग्रॅव्हिटी बिलकुल बघूनच आहे की तरंगती वस्तू त्या सेकंदाला ओढून गेली. गाडीतून उडी मारल्याबरोबर ग्रॅव्हिटीने खेचलं आणि त्याचा हात आणि पाय मोडला, हे खरं आहे. हे विज्ञानचं इंटरप्रिटेशन आहे. फिजिक्सचा एक विद्यार्थी म्हणून मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, कोणत्याही देवाचा इथं त्याचा हातपाय मोडण्याशी संबंध नाही. असा डिस्ट्रक्टिव्ह असेल का देव? अहो, अशी माणसं मी बघितली की देवबाप्पा मी चोरी केली आहे, वाचवायला मदत कर. खून करणारा चालता चालता असं म्हणतो की मी खून केला ते बरोबर, पण जरा त्याच्यातून सुटायला मला मदत कर. असा देव? आणि प्रश्न पडला तर तो देव मानणारा नाही. अरे बावळट, समजून घेणं विषय समजूनच घ्यावा लागेल. विज्ञानाच्या अर्थाने इंटरप्रिटेशन करायला नवीन पिढीला जर शिकवलं नाही ते तर आजच ऐकत नाही हो. तुमचा जगाचा प्रवास हा समूहाकडून व्यक्तीकडे झालेला आहे. आशीर्वाद द्यायचा असेल तर द्या, नाही तर आम्ही लग्न करून घेतलंय. कोण विचारताय तुम्हाला? जगाचा प्रवास हुकुमशाहीकडून
लोकशाहीकडे 98 मध्ये 25 वर्षापूर्वी जगात 200-2.25 राष्ट्रांपैकी 3/4 राष्ट्र हुकुमशाह होते. आज 45-50 राष्ट्र हुकुमशाही राहिले. पुढच्या 10-15 वर्षात हे सगळे लोकशाही होतील. कुठे चाललाय प्रवास? स्वतंत्र. आणि इतक्या स्वतंत्रतेच्या काळात मी फिजिक्सचा विद्यार्थी जर फिजिक्स अप्लाय केलं नाही या भोंगळ कल्पनांना, तीच आरती जयदेव जयदेव, तीच घंटा, बरं एखाद्याला 4 वाजता जर आठवण आली ना घंटा वाजवायची, 4 वाजता, सकाळी 4 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत मंदिर खुलं आहे. नवीन पिढीला अनेक चांगल्या गोष्टी सांगाव्या लागतील. स्पिनोजा असं म्हणतो की कणाकणात ईश्वर आहे. हेच आपलं भारतीय तत्वज्ञान सांगतं की कणाकणात ईश्वर आहे. एकाने स्पिनोजाला विचारलं, हा गटारीच्या पाण्यातही ईश्वर सांगतो? त्यांनी सांगितलं, हो, गटारीचं पाणी तुमचा विषय आहे. हा तर चपलेतही ईश्वर सांगतो. हो, कणाकणात ईश्वर याचा अर्थ असा आहे की जगातली कोणतीही गोष्ट अशी सर्वाईव्ह होऊ शकत नाही की जी विश्वाच्या सृष्टीच्या नियमांना एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन नाहीच आहे या जगात. सृष्टीचे नियम हेच ईश्वर आहे असं त्याचं म्हणणं आहे. आणि हे आज नाही तर उद्या नाही तर परवा या पुस्तकाला ज्यांच्या सदिच्छा आहेत त्यांनी असं म्हटलंय. बेनेडिक्ट स्पिनोझाच्या संदर्भात 4 वाक्य खास करून लिहिले त्यांनी की हा दुर्लक्षित असा मोठा फिलॉसॉफर आहे. लेखकांनी याच्यावर प्रकाश टाकलाय, ही चांगली गोष्ट आहे. देवबाप्पाने यायला सोपं आहे. एक मागा तुम्ही लाख पुस्तक आहे. हे कोण लिहित आहे? भजन कीर्तनातून त्यांनी सांगितलं काय नक्की मिळवलं. पण जर भजन कीर्तन एक कला आहे, आनंद मिळतो, चांगली गोष्ट आहे. भजन कीर्तनाला म्हणणं नाही, पण भजन कीर्तन करणारा जो सगळी ती साखळी बघावी ना, काहीतरी रोजंदारी पण आहे त्याच्यामध्ये. असे का ना, थकल्या वाकल्या लोकांना जर तुम्ही 4 चांगल्या गोष्टी संध्याकाळच्या वेळी सांगत असताल त्याचं समर्थन आहे. त्याच्या मागून लूट नाही आली पाहिजे, तुमचा संसाराचा भाग नाही झाला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामुळे बेनेडिक्ट स्पिनोझाचं ईश्वर हे तत्वज्ञान आपण जर वाचायला सुरुवात केली तर अनेक प्रश्न निर्माण होतील. आणि त्या प्रश्नांमधून आपल्याला या इथपर्यंत किंवा अशा पुस्तकापर्यंत हे विसरून जातो मी. यांनी फार उत्तम सांगितलं होतं की लेखकाचं काम संपलं आहे, पण त्या काही प्रश्न ते निर्माण झाले होते. त्या प्रश्नांना उत्तर देण्याच्यासाठी म्हणून मी बोललो. बऱ्यापैकी मी आपला असा हा वेळ घेतला. संपूर्ण पुस्तक समजून सांगायचं असेल तर 3 तास कमीत कमी पाहिजे एकट्या माणसाला. खूप वेळा बोलणाऱ्याला टाईम कमी मिळतो, हा एक प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांचा असतो. पण केवळ यांचं भाषण असं असलं तरी लोक येत नाही, हा पण एक प्रॉब्लेम आहे. पण खूप आनंद वाटला की आपल्यासारखे अतिशय उत्तम चोखंदळ अनेक शिक्षक, अनेक प्राध्यापक, महिला, तरुण, म्हणजे माझी हिंमत होत नव्हती. पण पवार सर असं म्हटलं की आपण नका, मी आहे तुमच्या पाठीशी. आणि ते सगळं तसं झालं. आमच्या सौभाग्यवतींबद्दल एक मुद्दा उपस्थित झाला होता. मी इतका लोकशाहीवादी माणूस आहे, तुम्ही माझ्या पश्चात तपास करून घ्या. मंगलसिंग गेलं का? 40 वर्षात बयासाहेब मला व्यापारी गावात ओळखत नाही. सगळं काम त्यांच्याकडे. बँकेतून पैसा काढून आणून देणे इतकी लोकशाही. त्यांनी जर सांगितलं बसून घ्यायचं तर बसून घ्यायचं जेवायला. त्याच्यामुळे एक टाळी त्यांच्यासाठी देऊन टाकावी अशी मला. आणि खूप खूप आता चौकशी करणं तुमचं काम आहे. मी माझी बाजू क्लिअर केली.
आभारी आहे. थँक्यू.